नमस्कार, मी नमिता वाड तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आमच्या मामी पिठी कशी बनवायची ते दाखवणार आहेत तुम्हाला. आधी ह्याच्यात काय काय टाकलं ते सांगा ना. त्याच्यात हळद, कोकम, मसाला, मिरची ओली, खोबरं थोडं चवीपुरतं. आता सगळं टाकलेलं आहे पाण्यात आणि त्याच्यामध्ये पीठ टाकतायत. पीठ कसलं? कुळिदाचं पीठ. आणि पिठी बनवतायत. आणि पिठी बनवतायत त्या चण्याच्या पिठाचा झुणका, उडदाच्या पिठाची पिठी. असं सांग. त्याच्यात खोबरं टाकतात. आपल्याला मिरची हवी तर मिरची टाकायची, मसाला हवा तर मसाला टाकायचा, कांदा पण टाकतात म्हणायचं, कांदा टाकायचा, कोकम टाकायचं आणि काय आणि झाली हळद, ढवळायची. मीठ, मसाला, कांदा आणि लसणाची फोडणी. नाहीच नाहीच आणि फोडणी द्यायची. झालं, सोपी आहे. काय द्यायचं? फोडणी. असं मिक्स करायचं हाताने. हाताने कालवायचं. त्याचं हे नाही बनवू खरं. गुठळ्या गुटळ्या. ह्याच्यात लसूण टाकली आहे फोडणी द्यायला मिरची आणि मिरची. तुम्हाला मसाला हवा तर तुम्ही मसाला टाकू शकता. तुम्हाला जर मसाला हवा आहे ना तर तुम्ही मसाला टाकू शकता. तुम्हाला मिरची हवी तर मिरची टाका, असं काही नाही. आम्हाला सगळं चालतं. आम्हाला आता मिरचीची बनवतायत पिठी. कांदा नाही टाकलाय आम्हाला, कारण कांदा आवडत नाही. मला नाही आवडत कांदा, म्हणून नाही टाकलं. काय काय लोक टोमॅटो पण टाकतात. हा टोमॅटो पण टाकतात. काय हो, टोमॅटो पण टाकतात? हो, टोमॅटो पण टाकतात. ओके. टोमॅटो पण टाकतात. बनवाल तशी आहे. कुळिथाची पिठी ग बाई. त्याची बारीक कोळदाची पिठी. ही आली आमची नंगू. आता फोडणी मस्त तडका द्यायचा आहे. लाल लसण. मी पिठी बनवलात कधी तर कोकम टाका, विसरू नको. आम्ही कोकम नाही टाकले, आम्ही कोकम आगळ टाकलंय. पण कोकम टाकून पण चांगली होते पिठी. आणि पण आमच्याकडे आता कोकम नाही आहे म्हणून आम्ही कोकम आगळ टाकलंय. आणि थोडंसं कैरीचं सुकी कैरी टाकली त्याच्यात. त्याच्याने पण छान चव येते. आंब्याचं आंबट टाकलं. आंब्याचं आंबट टेस्टी टेस्टी. कड आला की अशी घट्ट पिठी आणि मग गॅस बंद करायचा. आता तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. दोन्ही बाजूने असं भाजून घ्यायची. गावी लोक चुलीतच टाकतात डायरेक्ट निकाऱ्यात, भाजून निघते व्यवस्थित. मुंबईला आपण असं गॅसवरती जाळीवरती ठेवलं की चांगली भाजते. दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यायची. ही आहे भात, पिठी आणि सुकट तोरच्या पप्पासाठी. हे बघ भात बघ कसा दिलाय.